परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या आरोपीस कठोर शिक्षा करा, भोकर तालुक्यातील सकल मातंग समाजाची मागणी। परभणी येथील विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या आरोपीवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी तालुक्यातील सकल मातंग समाजाच्या वतीने तहसीलदार भोकर यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे। परभणी शहरातील रेल्वे स्टेशन व जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य पुतळा असून त्या पुतळ्यासमोरच भारतीय संविधानाचे प्रतिकात्मक शिल्प एका काचेच्या फ्रेम मध्ये सुरक्षित ठेवण्यात आले होते। दिनांक 10 डिसेंबर रोजी एका पवार नामक माथेफिरूकडून त्या काचेच्या फ्रेम मध्ये ठेवलेल्या संविधान शिल्पास दगड मारून फोडण्यात आले व तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर देखील दगड मारून विटंबना केली गेली असल्याने संबंध संविधानप्रेमी आंबेडकरवादी अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्या असून असे कृत्य करणाऱ्या माथेफिरू विरुद्ध व त्यांच्या पाठीमागे असलेले अदृश्य डोके शोधून त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात असे कृत्य करण्याची कुणाची मानसिकता होणार नाही, अशा मागणीचे निवेदन काल दिनांक 12 डिसेंबर रोजी येथील सकल मातंग समाजाच्या वतीने तहसीलदारामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आले आहे। या निवेदनाच्या प्रति उपविभागीय अधिकारी पोलीस निरीक्षक यांनाही देण्यात आले असून निवेदनावर ज्येष्ठ समाजसेवक उत्तम बाबळे, अण्णा माहुरकर, सकाराम मोरे, के.एम. गोनेकर, संग्राम वाघमारे, सकाराम वाघमारे, पत्रकार कमलाकर बरकमकर, बालाजी टिकेकर, साहेबराव वाहुळकर, पत्रकार गजानन गाडेकर, नागेश गायकवाड, देवराव मनपुरे, बाळू गायकवाड आदी प्रमुख समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत। शोध न्यूज साठी कमलाकर बरकमकर, नांदेड। ह्या बाले किल्ल्यामध्ये एका माथेफिरूने आमच्या सर्वांचे परमवंदनीय असलेले परमपूज्य वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील एका माथेफिरूने त्या ठिकाणी संविधान शिल्प काचेतलं तोडून त्याची विटंबना केलेली आहे। नव्हे तर दगडसुद्धा त्या ठिकाणी पुतळ्याला त्यांनी मारलेले आहेत। ह्या गोष्टी करणे म्हणजे तमाम आमच्या आंबेडकरी जनतेच्या आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना पुजतात, संविधानाला पुजतात, या सगळ्यांचा अवमान करणारी आणि भावना दुखवणारी बाब असल्यामुळे आमच्याही या ठिकाणी भावना दुखवलेल्या आहेत। म्हणून आज तमाम भोकर तालुक्यातील मातंग समाजाच्या वतीने सदरील घटनेचा तीव्र आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत, व्यक्त करत आहोत आणि शासनाला विनंती करत आहोत एका निवेदनामार्फत की सदरील आरोपीस, त्या दोषीस कठोरातली कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी आम्ही विनंती करत आहोत।